नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मित्रांनो, नवीन रेशन कार्ड काढण्याच्या दोन पद्धती आहेत। तुम्ही त्या दोघं पद्धतीने आपले नवीन रेशन कार्ड काढू शकता। पहिली आहे ऑनलाईन पद्धत आणि दुसरी आहे ऑफलाईन पद्धत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑफलाईन पद्धतीचा रेशन कार्ड कसे ॲप्लिकेशन करू शकतो किंवा नवीन रेशन कार्ड काढायला तो ऑफलाईन फॉर्म आहे तो कसा भरायचा, त्याला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांना या व्हिडिओ मार्फत मदत मिळेल। तर चला मित्रांनो, आपण तो ऑफलाईन फॉर्म कसा फिल करायचा, नवीन रेशन कार्ड काढत असताना कोणकोणत्या अडचणी येतील याचा सर्व अभ्यास आपण पाहूया। नमस्कार मित्रांनो, नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी जो ऑफलाईन फॉर्म आहे तो कसा भरायचा, तो कसा फिल करायचा याची संपूर्ण डिटेल आपण पाहूया व त्याचबरोबर त्या फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्यासोबत कोणते डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत याची देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। मित्रांनो, मी तो फॉर्म भरून ठेवलेला आहे जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि तुम्हाला समजण्यात मला मदत होईल। मित्रांनो, हा तो फॉर्म आहे जो नवीन रेशन कार्डसाठी आपण वापरू शकतो। आता मित्रांनो, तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे सदस्य असतील, समजा 5 असतील 6 असतील, या सर्वांचे तुम्हाला इथं असे फोटो लावायचे आहेत। या चौकटमध्ये सर्व असे मी जे चौकट करून ठेवलेलं आहे असे चौकटमध्ये तुम्हाला सर्व फोटो लावायचे आहेत। तुमचे 4 मेंबर असतील, 5 असतील, 6 असतील, सर्व इथं फोटो लावायचे आहेत, बरोबर। त्याच्याबरोबर आता महत्त्वाचा विषय बघूया। जी माहिती आपल्याला नाही भरायची ती माहिती आपले रेशन कार्डवाले भरतील। इथं क्रमांक रेशन कार्डवाले टाकतील सर्व। इथं तुम्हाला शिधा वाटप क्षेत्र, गाव, तालुका, मंडळ, जिल्हा, कोड, अनुक्रमांक, नोंदणी क्रमांक, हे सर्व जी डिटेल आहे ही सर्व हे रेशन कार्डवाले टाकतील। तर आता आपण जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते बघूया। आता ताकीद दिलेली आहे, ताकीद म्हणजे तुम्हाला सूचना करण्यात आलेली आहे की शिधापत्रिका, पुरवठा पत्रिका मिळवण्यासाठी खोटी माहिती देणे हा दखलपात्र गुन्हा असून खोटी माहिती देणाऱ्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल। जर तुम्ही हा फॉर्म भरत असताना खोटी माहिती भरली व चुकीचे डॉक्युमेंट जोडले, कागदपत्र जोडले, तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होईल आणि तुमच्यावर फौजदारी गुन्हा करण्यात येईल। त्याचबरोबर अर्जात दिलेली कोणतीही माहिती बरोबर नसल्याने तुमचा अर्ज नाकारला जाईल व तुमच्या पुरवठा सर्व काही बंद करण्यात येणार आहे। म्हणून तुम्ही अर्ज भरत असताना जी तुमच्या डॉक्युमेंट्सवर जी डिटेल आहे ती सर्व डिटेल या फॉर्मवर टाकायची। आता पहिला पॉईंट बघूया आपण। इथं अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचे, पण त्यांनी म्हटलं आहे की अर्जदाराचे आडनाव जे आहे ते सुरुवातीला लावायचे आपल्याला, म्हणून मी सुरुवातीला पाटील नाव लावलेलं आहे। तुमचं जे आडनाव असेल ते तुम्ही सुरुवातीला फिल करा आणि मग बाकीचं नाव तुमचं मिडल नेम, फर्स्ट नेम ते नंतर लिहा। त्यानंतर लिंग भरायचं आहे, त्यानंतर नागरिकत्व लिहायचं आहे, भारतीय आहेत आणि हा फॉर्म फक्त भारतीयच भरू शकतील। आपल्या महाराष्ट्राचे, आपले भारताचे रहिवासी तेच भरू शकतील। आहे अर्जदाराच्या जातीचा प्रवर्ग, हे बघा तुम्ही SC ST OBC जनरल ओदर कोणत्या कास्टमध्ये येतात हे तुम्हाला इथं टिक करायचं आहे। तुम्ही इथं प्रमाणपत्र जोडायची गरज नाहीये, फक्त तुम्हाला टिक करून द्यायचं आहे। परत खाली दुसरा पॉईंट आता बघूया आपण, जे तुम्हाला इथं अर्जदाराचे काय नाते ते बघायचे। नंतर जन्मतारीख, मोबाईल नंबर, परत त्यांचे वार्षिक उत्पन्न किती आहे, त्यांचा आधार क्रमांक आणि बँक खात्याचं पुस्तक, त्याच्या तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, IFSC कोड टाकायचा आहे जो तुमच्या पासबुकवर असेल तो करून दाखवलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट नेम टाकायचं आहे। फर्स्ट नेम हा स्वतः जो अर्जदार असेल त्याचं टाकायचं आहे। पहिलं नाव टाकल्यानंतर तो स्वतः असल्यामुळे इथं मी स्वतः लिहिलेलं आहे। इथं जन्मतारीख फिल केलेली आहे, इथं मोबाईल नंबर फिल करायचा आहे, परत इथं तुमचं जे इन्कम आहे ते टाकायचं आहे आणि आधार नंबर टाकून इथं तुम्हाला बँकेची डिटेल फिल करायची। मी हे तुम्हाला सॅम्पल म्हणून भरून ठेवलेलं आहे, यासाठी ही माहिती नाहीच आहे, आपण फक्त तुम्हाला लवकर समजायला पाहिजे या दृष्टिकोनाने आपण ही माहिती भरून ठेवलेली। त्यानंतर तुमचे जेवढे घरातले मेंबर असतील, मुलगा, पत्नी, सून, मुली, सर्व डिटेल इथं भरायची आहे। त्यांचे इथं अर्जदाराचे काय नाते ते लिहायचं आहे, त्यांच्या जन्मतारखा लिहा, त्यांचे सर्व मोबाईल नंबर असेल तर लिहा, नाही तर फक्त जो मेन अर्जदार आहे त्याचाही लिहिला तरी चालेल। त्याच्यात त्यांचे उत्पन्न, तुमच्या घराचं टोटल उत्पन्न किती ते लिहायचं आहे।
तर आधार नंबर सर्वांचे फिल करायचे आहेत, जे आधार नंबर आहेत ते सर्वांचे फिल करायचे आहेत तुम्हाला. खाली या, हे बघा तुम्हाला दुसऱ्या पॉईंटमध्ये 2 पॉईंट दिलेले आहेत. एक शिधापत्रिकेसाठी अर्ज करताना अर्जदार व कुटुंबातील सर्व सदस्यांचे पासपोर्ट साईज फोटो जोडावे. आता बघा मी सुरुवातीलाच बोललो, जेवढे पण तुम्ही सदस्य आहेत कुटुंबाचे, इथं सर्वांचे तुम्हाला फोटो जोडायचे आहेत. चौकटमध्ये मी हा एक चौकट करून दाखवला आहे तुम्हाला. या पद्धतीने सर्व फोटो तुम्हाला जोडायचे आहेत. आता त्याच्यातला दुसरा पॉईंट बघूया. इतर शिधापत्रिकेमध्ये नाव असल्यास ते कमी केल्याचा दाखला किंवा शिधापत्रिका जमा पावती असणे गरजेचे आहे. आता एखादं तुमच्या घरातली एखादी सून असेल, तिच्या तिकडे माहेरी तिच्या आईवडिलांकडे त्यांच्या रेशन कार्डमध्ये जर नाव असेल, ते तुम्ही नाव जर इकडे टाकत असणार तर तिकडनं तुम्हाला तो दाखला जो तुम्हाला ते तिकडनं दाखला करून आणावा लागेल, लिहून आणावा लागेल की हा व्यक्ती आमच्याकडे सून म्हणून आलेला आहे, तर याचे तिकडनं रेशन कार्डचे नाव कमी करण्यात यावे असा तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचे आहे. बरोबर. आता तिसरा मेन पॉईंट बघूया आपण, इतर माहिती. आता इथं द्यायचे तुम्हाला, नीट लक्ष द्या मी काय सांगतोय. कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण उत्पन्न. इथं टोटल उत्पन्न किती तुमच्या घराचं पूर्ण ते लिहायचं आहे. दुसरा पॉईंट आहे शिधापत्रिका अर्जदार आणि कुटुंबातील सदस्य दिव्यांग आहे काय. जर तुम्ही अपंग असणार घरामध्ये कोणी तर तिथं होय करा, नसेल तर नाही करा. तिसरा पॉईंट, शिधापत्रिका अर्जदार किंवा कुटुंबातील सदस्य गंभीर आजाराने ग्रस्त आहेत का. तुम्हाला एखादा मोठा आजार असेल तर तिथं होय करायचं, नाही असेल तर नाही करायचं. मनरेगा नोंदणी केली आहे का. रोजगार हमीचे तुमच्याकडे जर कार्ड असेल तर इथं त्याचा क्रमांक टाकायचा आहे आणि असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. घरगुती गॅस सर्वांकडे असतो, इथं सर्वांनी होय केलं तरी चालेल आणि त्या गॅसच्या पुस्तकावर तो क्रमांक असतो, तो क्रमांक इथं फिल करायचा आहे. त्यानंतर शेवटचा आहे पुरवठा पत्रिका व शिधापत्रिका अन्य धान्य मिळवण्याचा हक्क सोड. जर तुम्ही स्वइच्छेने हा हक्क सोडायचा असेल तर इथं तुम्ही होय करू शकता, नसेल तर नाही करायचं. आता पुढचा भाग बघू आपण, चौथा. नवीन पुरवठा शिधापत्रिका मिळवण्यासाठी निवासस्थानाचा पुरावा म्हणून कुटुंब प्रमुखाने खालील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. म्हणजे जो कुटुंब प्रमुख आहे त्याने आपला निवासस्थानाचा म्हणजे आपला ॲड्रेस जो आपला पत्ता आहे त्याच्यासाठी आपल्याला एक खालील प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला जोडावे लागतील. भाडेपावती, निवासस्थानाचा मालकी पुरावा, LPG क्रमांक, विजेचे देयक, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन, बँक पासबुक, टेलिफोन मोबाईल नंबर, आधार कार्ड, इतर शासकीय ओळखपत्र. यांच्यापैकी आपल्याला 2-3 डॉक्युमेंट्स आपल्या पत्ता पुरता पुरवायचा आहे. खाली आहे निवासस्थान शासकीय निमशासकीय असल्यास आदेश भाडे तत्वावर असल्यास भाडे करारनामा व मूळ मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील. जर रहिवाशी हा भाडेकरूनही राहत असेल तर त्यासाठी त्या मालकाचे घराच्या मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. आता 2 नंबरचे पेज बघूया आपण. तो झाला तुमचा पत्त्याचा पुरावा. आता तुम्हाला द्यायचे ओळखीचा पुरावा. हे बघा इथं ओळखीचा पुरावा द्यायचा आहे तुम्हाला. ओळखीच्या पुरावामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि शासकीय ओळखपत्र यांच्यापैकी कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्ही देऊ शकतात. आणि इथं त्यांनी 6वा मेन पॉईंट दिलेला आहे की असे मी जाहीर करतो की मी वर दिलेला तपशील माझ्या सर्वोत्तम माहितीनुसार आणि विश्वासाप्रमाणे खरा आणि बरोबर आहे. म्हणजे इथं तुम्हाला प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं आहे आणि तिथं खाली तुम्हाला इथं सिग्नेचर करायची आहे. जर तुम्ही अर्ज करणार त्या दिवसाची इथं तारीख डेट तुम्हाला टाकायची. असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.